मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांनी सांगितलं की सोयाबीन, कापूस आणि कांद्याचा प्रश्न आम्हाला महागात पडला. हेच तर मी बोंबलू त्यांना अनेक वेळा सांगत होतो की आज सोयाबीनवाला संकटात आहे, कापूसवाला संकटात आहे, कांद्यावाला संकटात आहे. पण या लोकांना एक सत्तेची गुर्मी असते, एक सत्तेची मस्ती की शेतकरी काय आम्ही जाती धर्मात विभागून टाकू शकतो. यांचं काय आहे म्हणजे वाणिज्य मंत्र्याकडे ज्यावेळेला शेतकरी नेते गेले किंवा आम्ही चर्चा केली त्यावेळेला ते म्हणले खाणारे किती आहेत आणि पिकवणारे किती आहेत, आम्हाला विचार खाणाऱ्यांचा करावा लागणार आहे. ही भूमिका त्यांनी उघडपणे मांडली. मग जर तुम्ही पिकवणाऱ्याला जर गृहीत धरणार असाल तर त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो. लोकांनी लोकसभेमध्ये यांना दाखवून दिलं की शेतकऱ्याची ताकद काय असते. मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्या सोयाबीन, कापसाच्या आणि कांद्याच्या प्रश्नावर किंवा इतर शेती पिकांच्या प्रश्नावर गेल्या 22 वर्षापासून आम्ही संघर्ष करतो, आज या राज्यातल्या सगळ्या नेत्यांना हे कबूल करावं लागतं की शेतकऱ्यांनी आम्हाला फटका दिला, शेतकऱ्यांनी आमचा पराभव केला. वास्तविक पाहता हे शेतकऱ्याला गृहीतच धरत नव्हते, फाट्यावर मारत होते. जेव्हा सह्याद्री अतिथीगृहावर पियुष गोयल आणि देवेंद्रजी बरोबर आमची सोयाबीन, कापूस उत्पादकांची बैठक झाली त्यावेळेला माझं वाक्य त्यांना असं होतं की तुम्ही जर का सोयाबीन, कापूस आणि कांद्याचा विचार करणार नसाल तर लोकसभेची निवडणूक साहेब तुम्हाला जड जाईल. हे मी तेव्हा त्यांना ठणकावून सांगितलं होतं. माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही त्यांना कधी पण जाऊन विचारू शकता.